व्हॅलेंटाईन वीक मध्ये बॉडी बनवायची म्हणून सस्ती जिम लावली होती। नमस्कार, मी आपला लाडका रामू। त्याच्या पहिले शस्त्र गोलगट्टम लांब फळी व 3 तंगड्या घेऊन निघालो। युद्धात ताकदवर व्यक्ती पाहिजे म्हणून 105 किलो वजनाच्या व्यक्तीला किडनॅप केलं। युद्धाच्या पहिले बजरंगबलींसमोर शस्त्रपूजन केलं। युद्धात शस्त्र चालवणारा सैनिक कमजोर पडायला नको म्हणून त्याला रनिंग आणि व्यायाम करायला लावतो। तो थकून जातो म्हणून आपला सस्तावाला बॉडीगार्ड कार्तिकला ट्रेनिंग देतो मी। भेटेस्थानची स्वच्छता झाली की या व्हॅलेंटाईन वीक मध्ये 10 ते 15 गुलाबाचे फूल आणि चॉकलेट कोणीतरी फेकून मारावे म्हणून सस्तीवाली बॉडी बनवतो असतो मी। लेकिन नसीब गांडू तो क्या करेगा पांडू। आपल्या सैनिकाची ट्रेनिंग पुन्हा चालू होते। फिर हम इस बड़े बड़े पेट को कमी करण्यासाठी छोटे छोटे व्यायाम करत असतो। मग हमें आमच्या एका हाताने कावळा उड तर दुसऱ्या हाताने चिमणी उड खेळत असतो। फिर हम हमारी पतली कमरिया को लचकाते हुए डांस करत असतो। मला वाटलं हे असं पळाले तर चाळीगावला पळून जाईल म्हणून त्यांना बसून पळत असतो मी। मग आपल्या सैनिकाची गणपती बाप्पा सारखं वाढलेल्या पोटाला 6 पॅक बनवण्याची तयारी चालू करतो। सैनिकाला पायी पळता येणार नाही म्हणून सायकल चालवायला लावतो। इकडे आपला हा सैनिक शीर्षासन करण्यासाठी नुसता आपटाच खात राहतो। और से देख लो इस चेहरे को, यही है 105 वाला। मग युद्धाला सुरुवात होतं। जसं युद्धामध्ये भाला फेकतात तसं कार्तिक बॉल फेकतो। रामूने खूप शस्त्र चालवले परंतु आपला सैनिक आपल्या विरोधात होता। आता माझी सटकली मग मी डायरेक्ट ब्रह्मास्त्र काढतो। फिर कैसा लगा अच्छा ब्लॉग कमेंट करो।